गुड मॉर्निंग. कसे सगळेजण? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना, माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळच्या 6:30 वाजल्यात आणि मी चालले योगा करायला. आणि एकदम शांत निवांत असं वातावरण आहे, थंडगार हवा सुटली. तर चला आपण जाऊया योगा करायला. आणि आज बघूया कशा आहे. तर आज बघूया नवीन योगा कसं आहे कसं आहे. ठीक आहे, तर चला जाऊया. आणि योगा एकदम साधं सिंपल असतं, जे सगळेजण आरामात करू शकतील. तर जे काही ते लोक व्यायाम करतात, म्हणजे ते दिसतं इथं मेडिटेशन करतात, त्या साईडला जिम करतात लोक. आणि एकदम शांत वातावरण, कुणीसुद्धा काही बोलत नाही, कसला आवाज येत नाही. ठीक. तर जेव्हापासून मी इथं आले ना, तेव्हापासून मला एक गोष्ट चांगली कळाली, ती म्हणजे की भारतातले लोक स्वतःवरती बिलकुल लक्ष देत नाहीत. बिलकुल म्हणजे बिलकुल देत नाहीत. आता बरेचसे लोक काय असतील, कदाचित 100मधले 2-4 लोक किंवा जास्तीत जास्त 5% लोक जे स्वतःची काळजी घेत असतील, टायमाला सगळं दवाखान्यात जाणं म्हणा, खाणं पिणं झोपणं हे सगळ्या काही गोष्टी करत असतील. बाकीचे 95% लोक खरंच स्वतःची काळजी घेत नाहीत. खाणं पिणं टायमावर नाही, झोपणं टायमावर नाही. आणि असं नाही की फक्त मी दुसऱ्याबद्दल नाही बोलतं, माझ्याबद्दल सुद्धा बोलते. मला सुद्धा वजन कमी करण्याची गरज आहे, पण काही गोष्टी मी सुद्धा करत नाही. मी दररोज विचार करते की करेल, पण त्या गोष्टी माझ्याकडून सुद्धा होत नाहीत. मी सुद्धा केल्या पाहिजे, ही मला सुद्धा मी सांगते आणि सगळ्या बाकीच्या लोकांना सांगते. सगळ्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. टायमाला खाणं झोपणं फिरणं. आता ज्या देशाचे आपल्याला नावंसुद्धा माहीत नाही, त्या देशातले लोक इथे येऊन करतात. आणि चांगलं राहण्यासाठी असं बी नाही की ते लोक चालता फिरता त्यांना येत नाही. व्यवस्थित चांगलं 15-15 20-20 तास विमानात बसून ते लोक इतक्या लांबचा प्रवास करून इथं येतात, शांत राहण्यासाठी, स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि खरंच बऱ्याचशा काही गोष्टी नीट करण्यासाठी येतात. तर तुम्हाला सांगते, इतकं मस्त वातावरण आहे. पण एवढंच की त्याचा थोडेसे पैसे आहेत. आता बऱ्याच जणाला वाटतं की पैसे आहेत तेवढं तर आम्ही करू शकत नाही. असं नाही की सगळ्या काही गोष्टी पैशाने होत नाहीत. आणि आता हे सुद्धा वाटतं की पैशाशिवाय काहीही होत नाही. हा बरोबर आहे, पैशाशिवाय काही होत बी नाही आहे. आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे पैशाशिवाय बी होतात. तर तुम्हाला सांगते, टायमाला जेवणं, टायमाला झोपणं, आनंदित राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बिनपैशासुद्धा करू शकतो. घरी जेवण खातोयच आपण, इथं सुद्धा खाणारच आहोत. फक्त तुम्ही टायमावर खा, टायमावर झोपा, व्यायाम करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जरी पैसे जरी नसले ना, तरी बऱ्याचशा काही गोष्टी न पैशाच्या सुद्धा होतात. आता बरेच जण म्हणतील पैशाशिवाय काहीच होत नाही, तर बरोबर आहे. जरी तुम्हाला आणखीन पैसे कमवायचे असतील, आणखीन चांगलं राहायचं असेल, आणखीन काही तुम्हाला बरंचसं काही गोष्टी करायच्या असतील, पण जोपर्यंत तुमची तब्येत व्यवस्थित नसेल, जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाहीत, तोवर बाकीच्या काही गोष्टी होत नाहीत. त्यासाठी हळूहळू सगळ्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला आनंदी ठेवा. दररोज व्यायाम करा, टायमाला झोपा, टायमाला खावा, ह्या सगळ्या काही गोष्टी करा. हळूहळू सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील. ठीक आहे. आता मी इथं आल्यापासून मला बऱ्याचशा काही गोष्टी कळलेल्या आहेत. लोक किती लांबून लांबून येऊन सगळ्या काही गोष्टी करतात. आपल्याला इथं असूनसुद्धा ह्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही. तर चला करायला सुरुवात करा. तुम्हालाच नाही तर मला सुद्धा मी सांगितलेलं आहे. 9 वाजता मालिश आहे, तर मी चालले आता. तर आता मालिशला जाते. 45 मिनटं मस्तपैकी अशी मालिश करते. तर आज माहीत नाही कशाची मालिश आहे, कशाची नाही ती मला माहीत नाही आहे. ठीक आहे, तर चला आता मालिशला जाते. तर ते अंकल थोड्याच वेळ भेटले, पण मस्तपैकी गप्पा करतात, नातवांचं सांगतात, ह्यांचं सांगतात. तर खूप छान वाटलं. काचावरती बघितलं ना, कसे एकदम मस्त असे हे केलेलं आहे. आयुर्वेदिक उपचार चाललेले आहेत. सगळे ऋषीमुनी आयुर्वेदिक उपचार करायला लागले. तर आता मालिश वगैरे करून झाली, आंघोळ करून आली आणि आता थोडीशी पावडर लावते ते डोक्यात. ह्याची माहीत नाही कशाची आहे ते. तर त्याने केस गळायचे थांबतात, त्याच्यासाठी ही पावडर हे लावायला. आणि ह्याने काही केस आज सुकवत नाही आहे. काय तर झालं, मी 2-3 दिवसापासून ह्याने केस सुकवायला लागले आणि माझे केस मला एकदम असे खूप जास्त असे कोरडे कोरडे वाटले. तर
तर आता झोक्यावर येऊन मस्तपैकी बसले आणि अर्धा ते 1 तास केस बी सुकतील तोपर्यंत माझे. अर्धा ते 1 तास इथं बसणार आहे. 11 वाजता मला जायचं आहे. 11ला 5-10 मिनटं बाकी असताना जायचं आहे मेडिटेशनला आणि नंतर 12 वाजता जेवण करायला. तर मलाच नाही तर इथले सगळे जे कोणी आलेलं आहे ना सगळ्यांना सगळ्या गोष्टी टायमावरच करावं लागतात. जेवण सगळ्याला टायमावरच भेटतं आहे. व्यायाम सगळ्यांनी टायमावरच करायचा. जिम करायची असेल कोणाला जिम करू शकता, योगा करायचं असेल तर योगा करू शकताय. आणि मेडिटेशन योगाही एकाच ठिकाणी होते तर आणि जिम दुसऱ्या ठिकाणी आहे. तर कुणाला जिम करायची असेल तर ती जिमसुद्धा करू शकतात. पण मी तर जिम नाही करत, आल्यापासून योगाच करायला लागले. 1-2दा जिममध्ये गेले होते पण जिम काही केली नाही. 45 मिनटं बरोबर सगळेजण योगा करतात. आणि जर सांगतात सर की कुणाला जसं नसेल करायचं तर नका करू आणि करायचं असेल तर करू शकता. म्हणजे की जसं कुणाला जमन तसं. तर सकाळी तसं झालं. मी योगा करायला गेल्यानंतर एक अंकल आले होते तिथं म्हणा. तर ते लंडनहून आलेत आणि सकाळी काय झालं म्हणजे रात्रीच आले ते. त्यांना काही माहीत नव्हतं कुठून जायचं काय नाही का. तर त्या अंकलला व्हीलचेअरवरती आणलं होतं आणि रात्री आले ती तर त्यांना चालता वगैरे येत नाही व्यवस्थित. आणि सकाळी योगा करताना काय झालं ते उठताना पडले खाली. तर पडल्यानंतर मग सरने मी पकडलं, मी एका साईडनं पकडलं आणि नंतर मग नुसतं त्यांना पडताना पकडल्यानंतर ते कितीतरी वेळा मला थँक्यू म्हणले असतील. आणि म्हणलं थँक्यू म्हणण्याची काय गरज नाही. म्हणलं पडल्यानंतर पकडलं त्याला थँक्यू कशाला म्हणायचं म्हणलं अंकल. मग झालं. मग म्हणले कॅन्टीन कुठं आहे काय नाही. मग त्यांना सांगितलं कॅन्टीन इथं आहे म्हणलं. आणि म्हणले डॉक्टरला भेटायचं आहे. तर म्हणलं मी नंतर तुम्हाला घेऊन जाते म्हणलं. तर अंकलला डॉक्टरकडे घेऊन आले आणि डॉक्टरने सांगितले की तुम्ही 10 वाजता या म्हणून. तर 10 वाजता तुमची अपॉइंटमेंट आहे. आता दुसरे कोणतरी पेशंट आलेत. मग ठीक आहे म्हणले. मग त्यांना वापस मी रूमवरती नेऊन सोडलं. तर आम्ही दोघांनी मिळून मस्तपैकी नाश्ता केला. तर आज नाश्त्याचा काही व्हिडिओ वगैरे काढलाच नाही. गुड मॉर्निंग. तर झोक्यावर बराच वेळ बसले आणि आता बसून झालं माझं. आता चालले मी मेडिटेशन करायला. तर धमाने एक नारळ तोडला होता तिथं. काल 3 नारळ पडले होते तर तिथे ठेवले तर धमाने आता एक नारळ तोडला आणि एक छोटासा नारळाचा तुकडा चांगला टिश्यू पेपर घेतला. त्याच्यामध्ये ते जे सकाळी अंकल विकले होते ना ही त्यांना देणार आहे. ठीक आहे. तर चला आता मी चालले मेडिटेशन करायला. वाचन आहे वैदा. ओके बाय. तर मेडिटेशन चालू झालेलं आहे. जास्त जण आलेले नाही, 2-3 जण आहेत. तर चला मी पण जाते आता. तर मस्तपैकी असं मेडिटेशन करून आल्यानंतर आता तिकडे गेले, स्विमिंग पूलकडे गेले. म्हणलं तर धमाचा व्हिडिओ काढून स्विमिंग करताना. पण त्याचं करून झालं का तर मी मेडिटेशनला चालले होते तेव्हा तो स्विमिंग करायला गेला होता. आणि त्याला यायचं नव्हतं का तर ते मेडिटेशन करताना काय होतं दररोज झोपून जातो. आणि त्यासाठी तो आज आला नाही. तो म्हणला मला नको यायचं तू जा, मी स्विमिंग करतो. म्हणलं ठीक आहे. मग माझी मेडिटेशन झाल्यानंतर मी स्विमिंगकडे गेले त्याचा व्हिडिओ काढायला. पण त्याचं करून झालं होतं. मस्तपैकी तो बाकड्यावरती बसला होता. तर आता मग परत मी इथून आले आणि सकाळपासून जसं उठले ना 6:30 वाजल्यापासून त्याच्या आधीपासून तर इकडून इकडे चलतच आहे. आता 15 ते 20 मिनटं मस्तपैकी या बाकड्यावरती येऊन बसले आणि आता 12 वाजल्यात. तर 12 वाजून 10 ते 15 मिनटांनी जेवण करायला जाईल. आणि जेवणात काय आहे काय नाही तुम्हाला दाखवा. दररोजचं जेवण आहे तेच आहे. पण आज काय आहे माहीत नाही का तर दररोज सगळ्या वेगळ्या भाज्या आहेत. भाज्या अशा आहेत की पूर्ण जेवण झालं तरी संपत नाहीत अशा भाज्या. तर बघूया काय आहे जेवणात काय नाही तुम्हाला नंतर दाखवते. ठीक आहे. तर जेवण वगैरे केलं, झोक्यावरती गेलते बसायला. बराच वेळ बसले आणि त्या अंकलसोबत मस्तपैकी अशा गप्पा करत बसल्यानंतर आता ते गेले तिकडं त्यांच्या रूमवरती आणि मी चालले आता मालिश करायला. आता 45 मिनटं मालिश आणि नंतर बघूया काय करते काय नाही ती नंतर सांगते मग. ठीक आहे. तर आता जायच्या आणि 2 गोळ्या आणि एक मस्तपैकी असा कडूवाला दवा प्यायचा. एकदम असा कडू लागतं, खूप जास्त कडू लागतो. आणि 2 गोळ्या एकदम पूर्ण काळ्या गोळ्या 2 आहेत. तर आयुर्वेदिक गोळ्या असतील तर त्या 2 गोळ्या खायच्या. ठीक आहे.
तर चला आता आली मी इथं आले आणि इथं फोन अलाउड नाही त्यासाठी बंद करते. ठीक आहे. इतना सिर्फ इतना ഒഴുക്കി ഉഴിയിടി ഉഴിയില്ലേ ആ ഒഴിച്ചോ എന്നാ ഒഴിച്ചോ നിന്നെ കാണണ്ടേ നിന്നെ കാണുന്നുണ്ട് കാര്യം കാണുന്നുണ്ട്. ഹോബി तर बराच वेळ रूमवरती बसले आता आणि बसून बसून झोप येत होती. म्हणलं नकोच आपल्या जाऊन इथं झोक्यावरती बसूया. डॉक्टरने सांगितलं दुपारी झोपायचं नाही आणि दिवसभर झोपायचंच नाही आहे, फक्त बसायचं आणि काम नसल्यामुळं बसलं की झोप येते. त्यासाठी म्हटलं चला हे करते मी जाऊन झोक्यावर बसते. तर आता लोक स्विमिंग करायला लागले तिथे जाऊन स्विमिंगची तिथं मस्तपैकी गप्पा करत त्यांना बसते. तो व्हिडिओ ते फुटबॉलचं जे ग्राउंड आहे ना त्याला व्यवस्थित करायला लागले, कलर वगैरे काही करायला लागले दिसलं ना. दोघं तिघ जण आहेत जे ग्राउंड व्यवस्थित कलरफुल करायला लागले. तर 6:05 झालेत आणि मी चालले तर मेडिटेशन करायला. सांगितलं ना दिवसभर धावपळ आहे, मला खूप जास्त मला काम आहे, जरासुद्धा आराम नाही, सारखं धावपळ करते इकडून इकडं इकडून इकडं. तर हे आहे छोटं गेट. आणि इकडं आहे व्हाईट हाऊस जिकडे मी आता सध्या चालले. तर आणखीन कोणीच आलेलं नाही. मला वाटलं मलाच 5 मिनटं उशीर झाला, पण हे बघितलं सगळे मॅट वगैरे इथं ठेवलं पण आणखीन कोणीच नाही आलेलं. ठीक आहे चला. तर ह्याचा व्हिडिओ काढूया आपण. किती सुंदर आहे ना. 1-2 दिवसाला किंवा 1 दिवसाला दररोज फुलं बदलते, म्हणजे वेगळे फुलं टाकते. तर आता मेडिटेशन करून आले आणि 8 वाजले, जातं जेवण करायला. बघते जेवणामध्ये काय आहे काय नाही. तर चला मग आजचं जेवण झालेलं आहे. तुम्ही तर बघितलं काय होतं जेवायला. तर नाचणीची भाकरी होती का चपाती होती, तर चपातीच होती बहुतेक. तर नाचणीची चपाती आणि टमाटर टाकून कशाची तरी भाजी होती. टमाटर फक्त दिसलं, बाकी कशाची भाजी होती ती नाही कळलं. तर जेवण मस्तपैकी झालं, मस्तपैकीच म्हणावं लागेल. तर जेवण मस्तपैकी झालं आणि आता रूमवरती चाललो. हे दररोजचं संध्याकाळचं चालू होतं आणि खरंच खूप सुंदर वाटतं.
तर चला हा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चला तुम्ही जाते 10-15 मिनटं किंवा 20 मिनटं TV बघते आणि नंतर झोपते. ठीक आहे, व्हिडिओ उद्या तोपर्यंत बाय बाय.